आज आपण चमचमीत सोयाबीनची भाजी बनवतोय. ही भाजी अगदी झटपट तयार होते. भाजी बनवताना इथे कोणतंही वाटण केलेलं नाही. स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलंय. आता आपण हे पाणी आधी उकळवून घेऊयात. पाण्याला एक उकळी आली की यानंतर हे सोया चंक्स पाण्यामध्ये घालूया आणि जवळपास 5 मिनिटांसाठी उकळवून घेऊयात. असे गरम पाण्यामध्ये उकळवून घेतल्यावर ते छान सॉफ्ट होतात. 5 मिनिटभर हे मी उकळवून घेतलेत. आता गॅस बंद करूया आणि लगेचच हे सोया चंक्स आपण काढून घेऊयात. तर इथे गरम पाण्यामधून सोया चंक्स काढून घेतले. आता यामध्ये थंड पाणी घालूयात. 1 ग्लासभर पाणी घातलं. थंड पाणी घातल्यानंतर त्यानंतर हे सोया चंक्स आपण घट्ट पिळून घेऊयात. अशा पद्धतीने घट्ट पिळून घ्या म्हणजे यामधील संपूर्ण पाणी निघून जातं. थोडे-थोडे करत आपण हे सोया चंक्स पिळून घेऊयात. तर इथे मी सर्व सोया चंक्स पिळून घेतले. यामधील जास्तीचं पाणी आपण काढून टाकलंय. त्यानंतर आता आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. सर्वात आधी आपण यामध्ये अर्धी वाटी दही घालूया. दही जास्त आंबटसर नसावं. यामध्ये दही घालताना ते आधी छान फेटून घ्या. तर इथे मी अर्धा वाटी दही घातलं. यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचाभर लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धणेपूड, त्याचबरोबर 1 चमचाभर गरम मसाला घालूया. त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सर्व मसाले व्यवस्थित सोयाबीनला लावून घेतलेत. तर हे मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवूयात व जवळपास 7 ते 8 मिनिटांसाठी हे असंच ठेवून देऊया. यामुळे सोया चंक्समध्ये मसाले छान मुरले जातात. त्यानंतर आता आपण भाजी बनवूया. त्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये 1 पळी तेल घालूया. तेल आधी व्यवस्थित गरम होऊ द्या. त्यानंतर यामध्ये 2 तमालपत्र घालू. यामध्ये 1 चमचाभर जिरं घालूया. जिरं गरम तेलामध्ये व्यवस्थित तडतडू द्या. आता हे सर्व साहित्य आपण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया. 1 मिनिटभर हे तेलावर परतून घेतलं. तर इथे मोठ्या आकाराचा कांदा मी अगदी असा बारीक चिरून घेतलाय. कांदा शक्यतो असा बारीक चिरून घ्या. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. आता हा बारीक चिरलेला कांदा आपण जवळपास 2 ते 3 मिनिट तेलावर व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. अशा पद्धतीने कांदा थोडासा मऊ वाटू लागला की त्यानंतर 1 मध्यम आकाराचा टोमॅटो अगदी छान बारीक चिरून घेतलेला आहे. यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. आता हा टोमॅटो तेलावर परतून घेऊयात. त्यानंतर टोमॅटोचं पाणी होईपर्यंत आपण हे सर्व साहित्य परतून घेऊया. जवळपास 2 ते 3 मिनिट टोमॅटो छान परतून घेतला. छान टोमॅटोला पाणी सुटलंय. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर लाल तिखट. सोयाबीनमध्ये आपण आधीसुद्धा मीठ घातलंय, त्याचबरोबर लाल तिखटसुद्धा घातलंय. त्यामुळे फोडणीमध्ये घालताना अंदाजाने घाला. आता हे मसाले व्यवस्थित तेलावर परतून घेऊयात. अशा पद्धतीने मसाले तेलावर परतून घेतले. त्यानंतर यामध्ये आपण सोयाबीन घालूया. सोयाबीन मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. तर सोयाबीन व्यवस्थित परतून घेतले. आता यामध्ये पाणी घालूयात. तर इथे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. जवळपास अर्धा ग्लासभर मी यामध्ये पाणी घातलं. पाणी गरमच घाला. पाणी घातल्यानंतर आता आपण ही भाजी मिक्स करून घेऊयात. त्यानंतर यावर झाकण ठेवूया आणि सोयाबीन शिजवून घेऊयात. जवळपास 3 ते 4 मिनिटांनंतर झाकण उघडूया. भाजी एकदा परतून घेऊया. म्हणजे सर्व सोयाबीन एकसारखे शिजले जातील. व्यवस्थित आपण भाजी परतून घेतली. त्यानंतर यावर पुन्हा झाकण ठेवूया आणि सोयाबीन शिजवून घेऊयात. त्यानंतर जवळपास 5 मिनिटांनंतर झाकण उघडूया. तर आपली भाजी तयार आहे. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. कोथिंबीर भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने चमचमीत आपली सोयाबीनची भाजी तयार झाली आहे. रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.